मुंबईतच सकाळपासून इन्कम टॅक्सनं रामी हॉटेल ग्रुपवरती छापेमारी करायला सुरुवात केलेली आहे आणि पहाटेपासून इन्कम टॅक्सची टीम ही रामी हॉटेल ग्रुपमध्ये पोहोचली असून मुंबईतली जी वेगवेगळी हॉटेल्स आहेत तिथं छापेमारी सुरू असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। आपण पाहतो की दादरमधलं रामी हॉटेल या हॉटेलच्या बाहेर सध्या पोलीस सुद्धा तैनात आहेत आणि इन्कम टॅक्सचं पथक हे पहाटेच या हॉटेलमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते। याचबरोबर रामी हॉटेलची जी वेगवेगळी आस्थापना आहेत किंवा जी कार्यालय आहेत त्या कार्यालयावरती सुद्धा सर्च ऑपरेशन इन्कम टॅक्स ग्रुपकडनं केलं जात आहे। त्याचबरोबर रामी ग्रुपचे जे सर्वेसर्वा आहेत राज शेट्टी त्यांच्यावरती सुद्धा इन्कम टॅक्सची छापेमारी सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आहे। दादरमधल्या स्वामीरायांच्या अगदी शेजारी रामी हॉटेल हे मोठं नामवंत हॉटेल आणि इथे ही छापेमारी जी आहे ती इन्कम टॅक्स ग्रुपकडून केली जाते आणि सकाळपासून ही छापेमारी सुरू असल्यापासून पोलिसांचं पथक सुद्धा आतमध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत जवळपास 30 फूटपेक्षा अधिक ठिकाणी हे सर्च ऑपरेशन इन्कम टॅक्स ग्रुपकडनं केलं जात आहे आणि या सगळ्या छापेमारीमध्ये नेमकं काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आयकर विभागाची छापेमारी जेव्हा जेव्हा होते तेव्हा करचोरी केल्याच्या प्रकरणामध्ये ही छापेमारी केली जाते आणि रामी हॉटेल ग्रुपवरती सकाळपासून मुंबईतल्या 30 पेक्षा अधिक ठिकाणी ही छापेमारी केली जाते। त्यामुळे या छापेमारीमध्ये काय निष्पन्न होणार किंवा काय नेमकं आढळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सकाळपासून आयकर विभागाचं पथक रामी हॉटेलमध्ये पोहोचलेलं आहे आणि तिथे सकाळपासूनच सर्च ऑपरेशन केल्याची माहिती मिळते आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा रामी हॉटेलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामॅन सुदेश सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।